दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दळन कंटकाचे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते. समाजात एक गैरसमज असा पसरलेला आहे की सगळे धर्म सारखेच आहेत. हा फार मोठा गैरसमज, ज्याला इंग्रजीमध्ये नेरेटिव्ह म्हणतात. इकडं आम्ही कव्हर करतो. हा फार मोठा गैरसमज. भोंगे बंद कर रे बाळा, बंद करून टाक भोंगे. हा बाहेरचे बंद कर. आताच राहू दे आवाज, आणि या बॉक्सचा राहू दे मस्त. जुनं झालं ते आता. सगळे धर्म सारखे असतात हा जो गैरसमज पसरवला गेला, तो गैरसमज हिंदुस्थानासाठी जास्त घातक ठरला. सगळे धर्म कधीच सारखे नसतात. मुळात वेगवेगळे धर्म कधी निर्माण होतात, वेगवेगळे विचार निर्माण झाले की वेगवेगळे धर्म निर्माण होतात. जसे एका घराचे 4 घरं कधी होतात? चौघांचं जमलं नाही का 4 घरं, आणि 4ही भाऊ एकाच घरात राहत असले तर त्याला काय म्हणतात? कुटुंब. तोपर्यंत ते कुटुंब आहे. अंतर्गत थोडं बहुत चालतं, पण आहे एकाच घरात. पण ज्या दिवशी गावात माहित होतं की 4ही घरांमध्ये 4 भिंती निर्माण झाल्या, समजायचं आता हे कुटुंब विभक्त झालं. मग आपण विचारतो का विभक्त झाले? मग काय त्या जावाजावांचा जमाना, भावाभावांचा जमाना, वडिलांचं एका मुलासोबत जमाना, विचार बदलले आणि मग घर विभक्त झालं. सांगताना सांगतात आमचं घर एकच आहे. मग एकच आहे तर वाहिले का? मग उत्तर मिळतात, एकाला पगार 35,000 आहे, एकाला 15,000 आहे, एकाला 9,000 आहे, एकाला 6,000 आहे. ज्याला 6,000 पगार आहे त्यामुळं तो 5,000चा मोबाईल वापरतो. ज्याला 35,000 पगार आहे तो 1,00,000चा मोबाईल वापरतो. आणि आम्ही काय म्हणतो? आमचं घर एकच आहे. एकच. मग वस्तू भिन्न भिन्न किमतीच्या काय? आम्ही विभक्त झालेलो आहे. अनेकदा खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. मग गावकऱ्यांकडे एक निवड असते की आता ह्या एका घराचे 4 घरं झाले, या 4 घरांपैकी कोणतं घर चांगलंय ज्याच्या आपण संपर्कात राहावं, ज्याच्या सुखदुःखात आपण जावं, ज्याच्याशी अतिसलोखा ठेवावा, बाकीच्यांशी जेवढ्या पुरतं तेवढं, असा माणूस निवड करतो. मी तुम्हाला उदाहरण यासाठी दिलं की जगामध्ये
जे वेगवेगळे धर्म अस्तित्वात आहे, ते सगळे वेगवेगळे धर्म जे निर्माण झाले त्याच्या मागे एकमेव कारण आहे वैचारिक मतभेद. देशात अनेक राजकीय पक्ष आहे. कुणी जर म्हटलं सगळे पक्ष सारखेच आहेत तर ते बालिशपणाचं बोलणं आहे. कारण प्रत्येक पक्षाचा आपापला एक विचार आहे. बऱ्याचदा आपल्याला पक्षातला व्यक्ती आवडत नसतो, पण तो ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा विचार त्याला लागू असतो. त्या पक्षाचा विचार त्याला एक बंधनकारक असतो. आणि त्यामुळे इच्छा नसताना सुद्धा आपल्याला बऱ्याचदा व्यक्ती आवडत नाही, पण तो ज्या पक्षात आहे त्या पक्षासाठी त्याला मतदान करावं लागतं. कितीतरी उदाहरणं आहे अशी की तो माणूस आम्हाला आवडत नाही, पण आता काय करता, तो त्या आम्हाला जो पक्ष पाहिजे त्या पक्षात येतो, त्यामुळे आम्हाला त्याला साथ द्यावी लागते. का? त्या पक्षाचे विचार आमच्यासाठी पूरक आहे, त्या पक्षाचे ध्येय धोरण आमच्यासाठी चांगले आहे, म्हणून ते काम करतात. म्हणजे सगळे पक्ष एक सारखे असं म्हणणं जसं बालिशपणाचं लक्षण आहे, जसे सगळे धर्म एकसारखे हे म्हणणं सुद्धा बालिशपणाचंच लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल आता समजून घ्या. त्यातली त्यात जगाच्या पाठीवरचा हा जो हिंदू धर्म आहे, ह्या हिंदू धर्माचा इतिहास इतका मोठा आहे की कितीतरी आले, कितीतरी गेले, कितीतरी पुढे जातील, पण भगवा ध्वज फडकत राहील. तो भगवा ध्वज फडकत होता, भगवा ध्वज फडकतोय आणि भगवा ध्वज फडकतच राहील. संकट फार आली या धर्मावर, आजही येत आहे, पुढे येत राहणार. पण हा हिंदू धर्म घटला नाही, वाढला. आणि कोणताही धर्म कधी वाढतो, त्याचे विचार माणसासाठी उपयोगाचे असल्यावर तो वाढतो. आणि जगाच्या पाठीवर एकमेव हिंदू धर्माचे विचार असे जे माणसाच्या उपयोगाचे, जे जगण्याचं स्वातंत्र्य देतात. तुम्ही बघा, जी लोक म्हणतात सगळे धर्म सारखे, त्यांच्यासाठी आपल्याकडे काही उदाहरण आहेत. महिलांची संख्या फार मोठी आहे आज कीर्तनाला. जाता जाता तुम्हाला सांगून जातो, ही वाढती महिलांची संख्या पुढच्या काळात पुरुष वर्गाला विचार करायला लावणार आहे. असं क्षेत्र ठेवलं नाही हो त्यांनी जिथं महिला नाही. आज परिवार चालवताय, व्यवसाय चालवताय, नोकरी करताय, नेतृत्व करताय, आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं गावातल्या धर्माचं सुद्धा रक्षण करताय. थोडं कडवट वाटलं असेल बोलणं, पण मंडपातल्या फक्त महिला वजा करा, मंडपात राहतं काय मला सांगा. समजा एवढा महिलांचा जो सगळा भाग आहे आपल्या मंडपातला, एवढा जर वजा केला तर एक छदलय झाला आपल्याला. मंडपवाल्याचं 75% काम कमी होते. म्हणजे गावातला धर्म सुद्धा त्या सांभाळत आहे महिला.
आणि धर्म तर सांभाळताय, पण राजसत्तेवर कोणाला बसवायचं ते सुद्धा त्या ठरवताय. लाडक्या बहिणी, मला डॉक्टर साहेब सध्या काळजी अशी आहे की पुढच्या काळात ते नेते मंडळी पुरुष वर्गाला मतं पण मागतील का नाही काय माहिती भाऊ. ते व्हॉट्सअपला स्टेटस टाकायला बसले, लाडकी बहन है तो डरने की बात क्या है. म्हणजे इतक्या एक विचारानं त्या काम करतात हे त्यांनी मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला दाखवलं. आणि आज सप्ताच्या मंडपात सुद्धा बहुसंख्य. भाऊ, हे जर असंच चालत राहिलं ना, आता हे बघा इकडे बडबड करताय, पोर आहे, पोरी नाही, पोर आहे ती. तुम्हाला या काही मुलीचा आवाज येणार नाही, महिलेचा आवाज येणार. शिस्त काय असते, नियम काय असतात सांगावंच लागत नाही. बरं, चोपदार फक्त पुरुषांनाच आहे, महिलांना का चोपदारी नाही, गरजच नाही. आता आमचा चोपदार तिकडे कशासाठी पाठवला, पोरांसाठी पाठवला, पुरी इथं बसले शांत. गरजच नाही त्यांना, ते स्वयंशिस्तीचं पालन करतात. बसणार बरोबर एका मागे एक, एका मागे एक, एका मागे एक. असंच जर चालत राहिलं, पारनेर तालुका आहे गो, तर एक दिवस असा येईल पुरुष वर्गावर, आलो असतो कीर्तनाला पण अजून भांडे घासायचे बाकी. आलो असतो पण अजून स्वयंपाक नाही ना झाला माझा. आणि अनेक घरांमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली का, तर आमची माता भगिनी ओव्हरटेक करून गेली. माता भगिनींनो, तुम्हाला सांगू, हे चांगले दिवस जे आपल्याला आले ना, त्याच्या मागे महत्वाचं कारण जर कोण आहे तर धर्म आहे. कारण हा हिंदू धर्म महिलेला तुच्छ लेखत नाही, तो महिलेला थोर समजतो. बघा तुम्ही लहानपणी शाळेत जा पोरांनो, पहिल्यांदा मातृदेवो भव शिकवतात का पितृदेवो भव शिकवतात? पहिल्यांदा मातृदेव, आईला देव, मातृदेवो, नंतर पितृदेवो भव, ते पण पित नसले तर. मातृदेवो भव. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची पूजा होते तिथे देव रमतात. राधेशिवाय कृष्ण अपूर्ण आहे, लक्ष्मीशिवाय नारायण अपूर्ण आहे, पार्वतीशिवाय महादेव अपूर्ण आहे. तुमचे किती लोकांनी कान भरले मला माहित नाही, पण तुम्ही नीट बघा, थेट बघा, शेवटपर्यंत बघा, कुठं नारी दुर्लक्षित आहे मला सांगा बरं. शिवन पार्वती काय काल परवाचे नाही, लक्ष्मी नारायण काल परवाचे नाही. नारीला महत्व दिलं आणि इतका सन्मान दिला, इतका सन्मान दिला या हिंदू धर्मानं की जिथे जिथे नारीवर अन्याय झाला तिथे तिथे हिंदू धर्म पेटून उठला. आपले किती कान भरले, बाजूलाच टाका तुम्ही सगळं, फक्त समजून घ्या. बऱ्याचदा इतिहास वेगळा राहतो, शिकवलं वेगळं जातं. फक्त एका स्त्रीसाठी अंगाला पाला पाचोळा गुंडाळणाऱ्या वनवासी पोरानं प्रचंड श्रीमंत असणाऱ्या रावणाचा पराभव केला होता एका स्त्रीसाठी. काय रावणाची चूक काय होती? रावणाने फक्त
एका महिलेचे अवमूल्यन केलं होतं, अवमर्यादा केली होती की तिची इच्छा नसताना जबरदस्ती तिला फरफटत नेण्याचं काम केलं. ते पण वेश बदलून, वेगळं दाखवून, कट कारस्थानं रचून, कपटानं त्या महिलेचं शोषण करण्याचं काम त्या काळात झालं. आणि त्याचा परिणाम दादा, 7 कोटी गरजाची सोन्याची होती. अनेक देवी देवतांना ज्याने बंदिस्त करून ठेवलं होतं, इतका पराक्रमी होता, त्या रावणाला पराभवाचा सामना करावा लागला. महाभारत काय, द्रौपदीची अवहेलना झाली, तिला भर सभेत ओढत आणलं. ही पोरं कोण आहे रे इथं, बघ जरा एकदा. काय होतं, मी नेमका पाठ करून येत नाही, आणि पाठ करून न आल्यामुळं लय शांतता लागते. पाठ करून आलेलं असलं ना मग टेन्शन नाही येत, किती बोला, आमचं पाठ झालेलं आहे. आमच्याकडे येतं तसं बाहेर निघत, असं होतं विषय कधी कधी. थोडी त्यांनी शांतता दिली तर मला आठवल काहीतरी चांगलं. ते द्रौपदीची अवमर्यादा झाली. तुम्ही महिला मंडळी नीट आहे का, तिची अवमर्यादा झाली, 100तलं एकही शिल्लक राहिलं नाही, आणि 5तल्या एकाच्या केसाला धक्का नाही. आणि माता भगिनींनो, आज तुम्ही जे ताट माना करून या कीर्तनात बसताय ना, याचं महत्वाचं कारण जर काय, या मातीतला हिंदू धर्म जिवंत आहे. महिला मंडळाला मी सांगतो, धर्म जर संपला तर पहिल्यांदा काय होईल, तर तुमचे तोंड झाकले जातील. कळतच नाही कोण आहे. याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती असेल एखाद्या व्यक्ती म्हणून. अहो, 4 व्हीलर मधनं आपण प्रवास करतो, एसी चालू राहतो आतमध्ये, पण तरी एक 50 किलोमीटर गेलं की माणूस काचा खाली घेतो. आपण विचारतो का, मोकळी हवा येऊ दे जरा. गाडीत बसलेला 4 व्हीलर मधला माणूस 50 किलोमीटर गेला की काचा खाली घेतो का, मोकळं. आता काय पट्टे थंडीत टोप्या नाही घालते, ते कोण म्हणतात ते असलं पॅक नाही राव आवडत राहायला. फार माता भगिनींबद्दल काळजी वाटते, कसं आयुष्य काढत असते. बरं, त्यांची चूक काय, पण तुम्ही मात्र ताट मानेने फिरू शकता धर्मामुळं. बहुधर्म याच्या मागे कारण, आणि एकमेव त्याच्या मागचं कारण आहे, ह्या धर्माची शिकवण आहे की जरी देवानं पुरुष आणि स्त्री ही 2 पात्र बनवलेली असली तरी त्यांच्यातल्या एका स्त्रीला आई मानायचं, एकीला बहीण मानायचं, एकीला आत्या मानायचं, एकीला मावशी मानायचं, एकीला काकी मानायचं, एकीला मामी मानायचं. हे शिकवणारा जर कोण आहे त्याचं नाव धर्म आहे. थोडा वेळ करा धर्म वाचा, कोण बहिणीला बहीण म्हणल. अनेक ठिकाणी तुम्ही बघा, कालपर्यंत बहीण आहे आज बायको आहे. जे अभ्यास करतात त्यांच्या लक्षात येईल, कालपर्यंत मामी आहे आज बायको आहे. तुम्हाला मात्र खात्री आहे की माझा भाऊ मला भाऊ म्हणणार आहे, माझा भाचा मला मामी म्हणणार आहे, माझा पुतण्या मला काकी म्हणणार आहे, आणि माझा मुलगा मला आई म्हणणार आहे. कोणी शिकवलं होय? तुकाराम महाराज धर्माने शिकवला हो. धर्म वाजा गेला की नाती संपतात. एकच मग पुरुष आणि स्त्री चालू द्या.
मग ज्याच्या अंगात बळ येतो खच्चीकरण करणार, त्याच्या मनमानी करणार. बघा ही धर्म आहे सगळ्याच्या माग. तेच वेगळ्या धर्मामधले विचार तुम्ही बघा, अभ्यास करा. मी बोललो का मिरची लागती, खरं बोलायला काय अडचण आहे, जे आहे ते आहे. सगळे धर्म सारखे असं म्हणणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, आमच्या हिंदू धर्मात आमच्या आईनं जर 10 भाकरी केल्या ना, त्याच्यातली 1 भाकर आम्ही गाईला खाऊ घालतो आणि मग उरलेल्या 9 भाकरी परिवारात खातो. आणि याच हिंदुस्थानात काही लोक भाकरी सोबत गाय खातात. आणि आम्ही त्यांना विचारलं गाय का खातात, ते म्हणतात आमच्या धर्मानं परवानगी दिली. आमच्या धर्मात काय गाय 33 कोटी देव काय काय नाही म्हटले. गाय असा प्राणी आहे, प्राणी म्हणणं चूक आहे, पण आत्ताच्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर देवानं आपला धर्म हा विज्ञानवादी, हा अंधश्रद्धेला थारा देणारा नाही, तो विज्ञान मानणार आहे. देवानं खूप सारे प्राणी बनवले. आता मला तर थोडी प्राण्यांची आवड आहे सगळ्याच. मी मागच्या काळामध्ये मांजरी आणल्या होत्या. मांजरी हे लांब लांब केस पर्शियन आणल्या होत्या. म्हणजे कुत्रे त्यांना घाबरून पळायचे त्या मांजरींना. नंतर कुत्रा आणला, कबूतर आणली. गाई बैल तर आपल्या शेतकऱ्याच्या घरात हिंदू आपण आहेच पहिल्यापासून. आता मला जेव्हा भेटायला लोक येतात, त्या मांजरी पाहिल्या की लगेच इंजेक्शन देतात आम्हाला, त्यांना नाही. काय बापू या मांजरीला आवडीने पाळल्या, पण यांचे केस लय घातक. मांजरीचे केस जर पोटात गेले तर आजार होतात, धोकेदायक. कुत्रा पाहिला की कुत्रा पाळला, पण कुत्र्याची लाळ लय घातक. घातक आहे लाळ प्रचंड कुत्र्याची, म्हणून त्याला दारात ठेवतात आपल्या संस्कृतीत. कबूतर पाहिले की त्यांची ते पिस ती घातक. लोक सांगतात, मग आम्ही सांगतो आम्ही पथ्य पाळतो, पण पाळली आवड म्हणून. पण जेव्हा जेव्हा लोक आमच्या घरी येतात आणि गोठ्यातल्या गायी पाहतात, एकच वाक्य वापरतात, बापू तुम्ही गायीची सेवा करतात, काहीच कमी पडणार नाही. खोलात गेलं पाहिजे, त्याच्यातलं मर्म शोधून काढलं पाहिजे की का असं म्हणत असतील, गाय असल्यावर का कौतुक करत असतील. त्याच्या मागे अध्यात्माबरोबर विज्ञान आहे. बघा कसं आहे, भगवंतानं भूतलावर जेवढे म्हणून काही प्राणी बनवले, प्रत्येक प्राण्याचे काही फायदे काही तोटे. भाऊ तुम्ही मांजर पाळा, काही फायदे काही तोटे. कुत्र पाळा, काही फायदे काही तोटे. कबूतर पाळा, काही फायदे काही तोटे. माणूस पाळा, भरपूर तोटे कमी फायदे. पण जगाच्या पाठीवर एकमेव गाय जिचा एकही तोटा नाही, सगळे फायदे. एकही तोटा नाही हो. गाईचं शेण शेतासाठी कामाचं, गाईचं मूत्र आरोग्यासाठी कामाचं, गाईचं दूध कामाचं, गाईपासून निर्माण होणारे ते नंदी महाराज कामाचे. मागच्या काळात लय आपल्याला परदेशी संस्कृतीचं लयच कौतुक झालं होतं. मोठ्या प्रमाणात जर्सी आपल्या देशात विकसित झाली, ती नव्हती पूर्वी. नाही म्हटले लय भारी प्रॉडक्ट आहे म्हटले. काय आपल्याला सांगितलं, साधू थोर जाना, साधू थोर जाना,
साधू थोर जाना कलियुगी. कलियुगात साधूला थोर मानायला लावलं, कारण जगाच्या पाठीवर तो एकमेव असतो, घाबरत नाही, खरं बोलतो. आणि त्यावेळी आपले साधू संत आठवा, तुम्ही जुन्या लोकांना आठवल, काडाडून विरोध जर कोणाचा करीत होते तर त्या काळात ते जर्शीचा करत होते, की जर्शी मोठ्या प्रमाणात देशात येते, पण तुम्ही देशी पासून बाजूला जाऊ नका, देशी गाय सांभाळा, तिचं जतन करा, भविष्यात तुमच्या लक्षात येईल. साधू संत ओरडले. 2025 मध्ये सर्वात मोठा प्रश्न काय उपस्थित झाला माहितीये? त्या जर्शी पासून होणाऱ्या गोऱ्यांचं करायचं काय? हा प्रश्न सर्वात गंभीर प्रश्न आहे सध्याचा. की अहो, तुम्ही 5 लाखाची ती जर्शी आणा, पण घाटात पाळायला गावठीचाच बैल लागत. ज्यांना आता गाड्यांची आवड आहे त्यांना माझं बोलणं पटकन कळल. तुम्ही घाटात जर्शीचा पळताना पाहिला? तुम्हाला सांगतो, हा जर्शीच्या गोऱ्यांचा प्रश्न मार्गी लावायचा असेल तर घाटात तरी पळवून दाखवा बा एखाद्याने. ती सुद्धा रिस्क घ्यायला तयार नाही कोण. त्यांना माहितीये काय उत्तर येणार आहे. उगीच नाही भाई, सारे जा से अच्छा हिंदोसता हमारा. त्या देशी गाईचं दुधाची क्वांटिटी कमी आहे, पण पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही. ते घाटात पळायचं ते बैल ना, ते त्याच आईचं दूध पिलेली आहे, आणि तेच दूध आपण भक्त म्हणून जे पिले ना, ते डारकाळ्याच फोडतात. दुधाची ती गुणवत्ता आहे. बर, क्वांटिटी पेक्षा क्वालिटीच महत्वाची ना. पोतभर लाया खाणं आणि पावशर बदाम खाणं, नाही मी पोतभर लाया खाल्ल्या आणि एक म्हणतोय पावशरच बदाम खाल्ले, फरक आहे. गाय ते बैल कामाचा, ते शेण कामाचं, ते मूत्र कामाचं. साहेब, आता तर वैज्ञानिक इतके पुढे गेले. अहो, ते परदेशी लोक जे नैराश्यात जात आहेत, दुःखी होत आहेत, ते सध्या तिकडे एक प्रथा चालू झाली की गायींच्या सानिध्यात राहण्याची. काय नाही, ज्याला लय काय म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये डिप्रेशन, जो डिप्रेशन मध्ये त्याने बाकी काही करायचं नाही, जायचं गोमातेच्या सहवासात बसायचं, तिथं वेळ घालवायचा. त्याचं कारण आहे, कारण आता वैज्ञानिकांच्या लक्षात आलं की भाकड जरी झाली गाय तरी ती विकू नका. ती भाकड गाय सुद्धा तुमच्या घराच्या आजूबाजूला एक सकारात्मक लहरी सोडत असते, ज्याला इंग्रजीमध्ये ऑरा असं म्हणतात. ऑरा. प्रत्येक प्राण्याचा एक ऑरा आहे. तुम्ही बघा, गावात अशी काही माणसं आहे, सकाळी सकाळी तुम्हाला फक्त भेटू द्या, दिवसभर तुमचं काम नाही होणार म्हणजे नाहीच होणार. निगेटिव्ह ऑरा आहे. आणि गावात अशी पण काही माणसं आहे, फक्त तुम्हाला सकाळी 3 मिनिटं ते भेटू द्या, तुमचा दिवस आनंदात जाणार, सकारात्मक ऑरा आहे. ते आपोआपच आजूबाजूला एक सकारात्मक लहरी सोडतात. काही माणसांच्या नुसतं जवळ बसलं तरी एक ऊर्जा भेटते, काही दिसले तरी आपला मूड ऑफ होतो. ऑरा साहेब. $365 दिवस, 24 तास, प्रत्येक दिवस सकारात्मकता सोडणारी जर कोण आहे तर ती गाय. म्हणून गावो विश्वस्य मातर, गाय विश्वाची माता आहे. आणि बघा धर्मानं कसं तुमच्या आयुष्याची काळजी केली बा. आज कृषी तज्ञ लोक सांगताय की बाबा गायी पाळा, गायीचं शेण गोमूत्र शेतात पडू द्या, नाही तर शेत्या नापीक होणार आहे पुढच्या काळात. आज कळायला लागलं म्हणजे धर्म कसा विज्ञानाला धरून आहे. तुम्ही बघा, हिंदुस्थान शेती प्रधान देश आहे आणि या देशाला गरज गायची. आणि आपण
हिंदू धर्मीय माणसाला शिकवलं गेलं, जितकी घरातली माय महत्वाची आहे तितकीच गोठ्यातली गाय महत्वाची. भूतदया गाई पशुंचे पालन, भूतदया गाई पशुंचे पालन, हे भूतदया गाई पशुंचे पालन, भूतदया गाई पशुंचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन, गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन, भूतदया गाई पशुचे पालन. तांढेल्या जीवन वना माझी, तांढेल्या जीवन वना माझी, तांढेल्या जीवन वना माझी, उत्तमाची गती तो एक पावेल, 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 जय श्रीराम. जितकी घरातली आई महत्वाची तितकीच गोठ्यातली गाय महत्वाची. आणि संपत महाराजांनी जे गायलं ते फार अंडरलाईन करण्यासारखं आहे. भूतदया, भूतमात्रांबद्दल दयेची भावना. आणि गाय शब्द स्वतंत्र परत मांडला त्यात. भूतदयेमध्ये गाय यायला पाहिजे होती, नाही आणली का? गायीला आम्ही प्राणी मानत नाही, तर गायीला आम्ही देवी मानतो. भूतदया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. आणि म्हणून बघा बरं का, आता गरज आहे ती, व्यावहारिक दृष्ट्या गरज आहे, आध्यात्मिक दृष्ट्या गरज आहे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून गरज आहे. धर्मानं जोडली गाय. आणि जेव्हा जेव्हा देशावर आक्रमण झाले, हत्तीवनही सुरा चालवला, उंटावनही चालवला. सुरा कुणावर चालवला? गायीवर चालवला. का? सगळी यांची समृद्धी जर कोणावर अवलंबून आहे, ती गायीवर अवलंबून आहे. गाय संपवा, धर्म संपेल, ही टेंडन्सी वापरली गेली आणि ती आजही वापरली जाते. फार गाय कापायचं जर सोडलं तर फार लगेच भिकेला लागलं असं काय नाहीये. वेगवेगळे खूप मार्ग आहेत पोट भरण्याचे. पण कायदे करून सुद्धा आज सुरा कोणावर चालतोय? गायीवर चालतोय. आणि हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असे, हा धर्म आहे ना, चुकीच्या चाली रीती परंपरा झटकन फेकून देतो. त्याला कळालं ना हे चूक आहे, बदल. हे धर्माचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. हे बघा, माणूस टप्प्याटप्प्यानं पुढे जातोय, नवं तंत्रज्ञान अवगत करतोय. मी म्हणत नाही की हिंदू धर्मामध्ये पूर्वीपासूनच पशुहत्या केली जात नाही असं मी म्हणणार नाही. का तुम्हाला सांगतो, अश्मयुगातला जो आपला माणूस वाटचाल करत होता, तो नक्कीच इतर पशूंचं बघून
प्राणी मात्र खात होता. हे आपल्याला नाकारता नाही येणार हा. कारण त्यांचे वंशज आजही काही शिल्लक आहे आपल्यात. ते तर होतं ना, वादच तिथं होतं ना. आम्ही जेव्हा सांगतो ना की हे मुकी जनावर कापून खाऊ नका, जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला मरेपर्यंत जगण्याचा अधिकार आहे, त्याचं उत्तर काय? महाराज महाराज लावू नका. त्याचं उत्तर काय? ते म्हणतोय ओ महाराज, आमचे पूर्वज खायचे म्हणून आम्ही खातो. मग आम्हाला त्याला सांगावं लागतं, बाबा पूर्वज नागडे राहायचे, तू कपडे का घातले? पूर्वज झाडांवर झोपायचे, तू बेडरूम मध्ये का जाऊन झोपला एसी लावून? पूर्वज पायपीट करायचे, तू फोर व्हीलर गाडीत का बस? मग तो सांगतो, महाराज काळानुसार बदललो. तेच गणित आहे. काळानुसार तुम्ही अपडेट झालेच पाहिजे. काळानुसार चालण्याची तुमची क्षमता असलीच पाहिजे. आणि म्हणून आता हिंदुस्थानामध्ये जितकी श्रीमद भगवत गीता महत्वाची मानली जाते ना, तितकंच हिंदुस्थानाचं संविधान महत्वाचं मानलं जातं. याच्या मागचं कारण हिंदू धर्माची शिकवण आहे, अपडेट राहा. जे तुमच्या उपयोगाचं आहे ते घेऊन चला. म्हणून हिंदूला विचारलं गीता महत्वाची का संविधान महत्वाचं, ते म्हणतो दोन्ही महत्वाचे माझ्यासाठी, गीता पण आणि संविधान पण. पण काही पुढे जायला तयार नाही. ते म्हणतात बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही. हजारो वर्षापूर्वी जे सांगितलं ते आमच्यासाठी खरं. बघा, आपण जसे जसे प्रगल्भ झालो तसे तसे जे काळानुरूप जे आपल्याला लक्षात आलं माणसाच्या की आपण मांसाहारी नाहीये. कसं लक्षात आलं त्याने अभ्यास केला की राव देवानं 2 प्रकारचे प्राणी बनवले, शाकाहारी आणि मांसाहारी. भावांनो नीट ऐका बरं काय. मांसाहारी जे प्राणी होते त्यांचं त्याने निरीक्षण केलं. त्यांना असे सुळे दात दिलेले देवानं, जेणेकरून शिकार त्यांना असे दातानं फाडता यावी. मांसाहारी जे प्राणी ते जिभेने पाणी वाढतात. आणि त्याने शाकाहारी प्राणी जे होते त्यांचं निरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की शाकाहारी प्राण्यांना सुळे दात दिलेले नाही. महाराज आहे का आपल्यात एखादा दाताने कोंबडी फाडितो? बत्तीशी पडल, दात नाही राहणार वाटत, दात नाही. तर एखाद्याने सांगावं बा नाही फाडितो बरं का. बकराच्या गळ्यालाच धरलं बा आमच्या गावातल्या का म्हातारीने. नाही साहेब, नाही. माणसाची रचना ही शाकाहारी आहे. त्यानं फळं खावी, त्याने भाजीपाला खावा, त्याने कंदमुळं खावी. त्याच्या लक्षात आलं की हे आपलं खाद्य नाही. पण प्रयोगात फसला. बिबट्या खाऊ शकतो, मग मी का नाही खाऊ शकत? असं झालंय. ते स्पर्धा आहे ती इतर प्राण्यांसोबतची. जे कुत्रा करू शकतो ते मी का नाही करू शकत? जे मांजरीला जमतं ते मला का नाही जम? मग त्याने प्रयोग केलं, सुरा तयार केला, सुऱ्याने फाडून पाहिली, भाजून पाहिली अग्नीने. मी असं ऐकलंय की मांसाहार करणाऱ्या माणसाला सुद्धा तो वास आवडत नाही म्हणतात. खरं आहे का ते? इथं खातच नाही कोण, काय कसं, मी पण नाही खात. असं म्हणतात की नॉनव्हेज वाल्यांना तो वास सुद्धा नाही आवडत, पण खाताना मग ते मजा वाटत. असं काहीतरी ऐकलंय. मला माहित नाही बुवा, मी वारकऱ्याच्या घरात जन्मला. कसलं वास येतो होतो सगळं वातावरण. ते जेव्हा तयार होत राहतं ते वेगवेगळे पदार्थ, फार वाईट वास येतो. पण माणूस विचित्र बा किती आहे. अजूनही आपल्यातल्या काहींना सुधारण्याची गरज आहे. आपल्याकडे जर गावात एखादा माणूस मेला महाराज, तर ते अंत्यविधीला जर गेलं ना, फक्त प्रेता माग जातं. राम नाम सत्य, राम नाम सत्य जातं. तोंड एवढं एवढं करून बसत, बाजूलाच बसत.
पण घरी आलं का बायकोला म्हणतं पाणी ठेव तापायला. ती म्हणते का हो? नाही अंत्यविधीला गेलो होतो. ते प्रेत होतं बुवा, प्रेताच्या अंत्यविधीला गेलो. मग आता निगेटिव्हिटी अमुक तमुक, ते आंघोळ करतो आणि संध्याकाळी प्रेत खातोय. ढाब्यावर बसलो काय खाताय माणसं? जो सकाळी प्रेताला वाट लावायला गेला तो घरी आल्यावर आंघोळ करायला बसला आणि संध्याकाळी त्याने प्रेतावर तुटून पडला. अजून वाढा, अजून वाढा, अजून वाढा. पुन्हा वेटरला टिप दिले, वाह भारी. वा. परत हॉटेल मालकाला म्हणला, "हा, तुमच्या रश्श्याचा नादच करायचा." काय हे? युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, अरे मेरी यासी सारे, यासी सारे, बघा हे काय माहितीये का, मी काय म्हटलं अपडेट होणं आहे. आणि भगवान श्री तुकाराम महाराज कसे अपडेट झालेले बघा. महाराज काय धर्माला सोडून नाही. महाराज काय वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारण बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया. म्हणजे आमच्या परंपरेला सोडलेलं नाही, वेद मार्गाला धरलेलं आहे. आणि ते काय म्हणतात, युक्त आहार, तुम्ही उपयुक्त खा, जे तुम्हाला उपयोगाचं नाही ते खाऊ नका. साहेब वाघ आहे ना, तुम्ही 100 दिवस उपवाशी ठेवा, मला माहित नाही जगतो का नाही इतक्या दिवस, पण ठेवा त्याला 10 दिवस ठेवा उपवाशी, 10 दिवस ठेवा वाघाला, आणि त्याच्या पुढे मेथीची जोडी फेका. 10 दिवस उपवाशी आहे तो, त्याच्या पुढे टाका मेथीची जोडी, आत्ताच ताजी ताजी काढली, भावलंय मेथीला. तो म्हणाल साहेब भाव असू द्या, ताजी असू द्या, पण माझं ते नेचर नाही, निसर्गानं मला काय मेथी खायला जन्माला घातलेलं नाही. मेलेला उंदीर टाका एखादा, लय भूक लागली, पण ते मेथीच्या भाजीला तोंड लावणार नाही. 10 दिवस तुम्ही बैल उपवाशी ठेवा आणि त्याच्या पुढे चिकन टाका. ते म्हणाल भूस टाक बाबा, भूस, ते सोयाबीनचं गव्हाचं भूस नाही का आपण साठवून ठेवतो पावसाळ्यात टाकायला, भूसच म्हणतात ना, भूस टाक बाबा, पण हे नाही चालणार. मग अरे भारी आहे, ब्रँडेड आहे, लय मागतलंय, आत्ताच आणलंय, स्वतः उभं राहून आणलंय ते काढून. नाही म्हणणार मी, हे बघा पापाला मर्यादा ठेवा,
काही काही लोक राव बैलांचे तोंड वर करून ते अंडे पाजू राहिले, नरकात सुद्धा जागा भेटणार नाही. हा इति रोगाची या रूपे इति रोगाची या रूपे इति रोगाची या रूपे इति रोगाची या रूपे तुका म्हण पापे तुका म्हण पापे तुका म्हण पापे तुका म्हण पापे इति रोगाची या रूपे इति रोगाची या रूपे इति रोगाची या रूपे इति रोगाची या रूपे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. अरे त्याचं नेचर नाही ते, इतकं ते वाकायला बघतं ते, पण नाही त्याची तब्येत बनवायची आहे, त्याच्यात स्टॅमिना आणायचा आहे, म्हणून बाटल्या घेऊन ते आता वाचताय. त्याच्या कोण वाचताय ते तुम्हाला माहिती आहे. ते पाप आहे साहेब, त्याचं नाही म्हणतो तो, अक्षरशः नको नको करतो, बळजबरी त्याच्या तोंडात वाचतात. ती गाय नाही खाणार, तो बैल नाही खाणार, मरल पण नाही खाणार. माझ्या पाहण्यात तरी 2 प्राणी आहे की जे भ्रमिष्ट झाले. प्राणी नंबर 1 कुत्रा आणि प्राणी नंबर 2 माणूस. व्हेजवर चालतो, नॉन व्हेजवरही चालतो. कुत्र्याला तुम्ही भाकर टाका, खातय आणि शिकार पण करते. कुत्र एक माणसाच्या सहवासात बिघडलं, त्याचं नेचर नाही बरं का शाकाहाराचं. कुत्रा मांसाहारी प्राणी तसा, पण ते माणसाने सवय लावली, ते भाकरीवर राहायला लागलं. पण तडाख्यात सापडले होते, फाडीत म्हणजे फाडीत पुढच्याला. आणि दुसरा माणूस, हा उत्कर्ष नाही, हा अपकर्ष आहे. आपल्यात काही असले महाभाग जन्माला आले, सोमवारचं नाही खात, शनिवारचं नाही खात, श्रावणात नाही खात. अरे वृक्षाचेही पान हलेजाची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. अरे बाबा, ज्याने सोमवार बनवला त्यानेच बाकीचे वार बनवले. सोमवार शंकराने, बाकीचे काय राक्षसाने बनवले? काय पळवाट आहे, मला ते समजत नाही. अपडेट झाला नाही म्हटला. आणि म्हणून तुम्हाला आज खात्रीने एक वाक्य सांगून जातो. आपल्याकडे एक समज आहे, एखादा शालेय शिक्षण जास्त घेतलं की आपण त्याला सुशिक्षित म्हणतो. MA झाला सुशिक्षित, MSc झाला सुशिक्षित, MCOM झाला सुशिक्षित. बंद करून टाका ते बोलणं, आता लय सापडायला लागले घरोघरी तसले. जो शाकाहारी झाला तो सुशिक्षित. अहो ते शिक्षण आहे हो. मांस खाता हौस केली, वैरी जोडून ठेविला. भगवान श्री तुकाराम महाराज म्हटले, ते एक एक तुम्हाला हौस वाटते, जिबीला गोड लागते, पण ती कोंबडी आज जातानाच म्हणते आपला टाइम आएगा. तो एक वैरी आपण जोडतो. ते जे मेलेले जनावर आपल्या पोटात चालले ना, ते जाताना म्हणताय कधीतरी बदला घेणार, भाजून खाणार. कर्म रिटर्न आहे, केले कर्म झाले तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. म्हणून मी माझे बाकीचं जाता, मी जास्त जास्त काम माझ्या भावंडांवर चाललंय. गावात जे गोरक्षण करतात पोरं, ते नक्कीच हिंदू धर्मासाठी महत्वाचे. पण आपण जर 5 पायऱ्या चढलो असेल धर्माच्या, तर पुढच्या पायऱ्या पण आपण चढलो पाहिजे. आपण जर गोरक्षक असू तर कोंबडी भक्षक असता कामा नये. आपण जर गोरक्षक असू तर बकरू भक्षक असता कामा नये. का? आपल्या गाईत 33 कोटी आहे, कोंबड्यात तर एखादा असेल. गाईत 33 कोटी आहे, बकरात एखादा. आणि मी देवस्थानचं अभिनंदन करतो,
दैठणे गुंजाळ ग्रामस्थांचं अभिनंदन करतो. गेल्या काही वर्षांपासून चालत जी चुकीची प्रथा पडली होती काळाच्या ओघामध्ये, ती पशु हत्येची चुकीची प्रथा बंद करणार गाव दैठणे गुंजाळ. संपत महाराज, आपण गावागावात जाऊन या गावाचं सांगितलं पाहिजे. आजही अशी काही गाव आहे देवाच्या नावानं कापितान गप्पा गप पाहुणे बोलून खातात. नैवेद्य देवाला, खायला पाहुणे, रक्ताचे पाट वाहतात. ती आपली संस्कृती नाही. आणि मी विचारलो, अहो विरोध नाही झाला का डॉक्टर साहेब? म्हटले नाही, सगळ्या गावानं साथ दिली. आणि झाली बंद तर झालीच बंद ती प्रथा. का? हिंदू धर्म अपडेट होणार आहे. तो मागासलेला नाही. तो दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथे जिथे योग्य आहे तिथे तिथे हात जोडणारा हा धर्म आहे. हो, झाली बंद. आणि पुढच्या काळात आपल्या सगळ्यांनाच हे बघा, ज्याने आपलं काही वाईट केलेलं नाही त्याच्यावर सुरा चालवणं पापच आहे. लक्षात घ्या. परहित ते पुण्य पापती परपीडा. म्हणून हिंदू धर्मात पशु हत्याला विरोधच आहे. ते माणसानं सोयीनं केलं. खायचं याला, नैवेद्य देवाला. मी तर हल्ली गावागावात जाऊन सांगतोय की जे कोण देव आहे परिसरात, की ज्यांना बकरं लागतात, कोंबड्या लागतात, फक्त ऍड्रेस द्या मला, मी कधी येऊन घेऊन जाईल. देव, मी तो देवच घेऊन जातोय. बरेच नेले मी बाळा. मग देव गेल्यामुळे लोक म्हणायला लागले आता कोणाला कापायचं. बंद. महाराजांनी सांगितलं, हेंदरी शेंदरी दैवते कोण पूजी भूते खेते. कोण असलं काय? याला अर्थ आहे. कुण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. हा धर्म जगू देणार आहे. म्हणून ज्याला जातीवंत हिंदुत्ववादी व्हायचंय ना, त्याने शाकाहारी झालंच पाहिजे. काय अवघड नाही हो. बर, काही लोक म्हणतात एनर्जी भेटत नाही, मग खाणारे मारायला नव्हते ना पाहिजे. खाणारे म्हणताय अटॅक आला, शुगर वाढली, अमुक, मग खाणारे तरी कुठं जगू राहिले? बरं, आपल्याकडे जेवढे महापुरुष झाले सगळे शाकाहारी, सगळे शाकाहारी. आपल्याला का जमणार नाही? वृत्ती सात्विक राहील, विकार जागृत होणार नाही. एक एक पाऊल आम्ही पुढच्या दिशेने टाकू. आणि ही शिकवण देणारा हिंदू धर्म आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सगळे सुखानं राहावे. सगळ्यांमध्ये सगळे आले ना, सगळे सुखानं राहावे. याचा अर्थ काय? सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सगळे सुखानं राहिले पाहिजे, हा विचार पेरणारा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की मला माझी आळंदी सुखी नाही करायची किंवा माझी मनुष्य जात सुखी नाही करायची, मला सगळं जग सुखी करायचंय. त्यात सगळे आले. अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार मध्ये बारीक बारीक कोंबड्या आल्या, बकरं आली, सगळे आले, महिला आल्या, माणसं, सगळेच. एवढा मोठा व्यापक विचार करणार आहे. मला वाटतं निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. हे बघा, निश्चय जर केला तर अशक्य काहीच नाही. जहाजों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से टकराए उसे हिंदुस्तान कहते हैं. त्याने जर मनावर घेतलं ना, अशक्य काय नाही. आजपासून संकल्प, नाही खायचं, नाही खायचं, नाही खायचं. काय अवघड आहे त्याच्यात? जी गोष्ट आपल्याला देवापासून लपून खावा लागते त्याच्यापेक्षा मोठं पाप काय असेल? जसं आपण पुरणपोळीचं नैवेद्य देवाला दाखवतो, मटण केलं का देव झाकून ठेवायचे. झाकले, देव झाकले. याच्यापेक्षा काय? याला अजून कोणतं सांगायचं? चुकीचं हे सांगण्यासाठी अजून किती विस्तार करायचा? ती शिकवण दिली, जगू द्या. आणि दादा, एवढा आदर्श धर्म आहे जो जगाची गरज आहे. देवानं सांगितलं
काळजी करायची नाही. या धर्माचं तुम्ही अभिमान बाळगा, या धर्माचं तुम्ही रक्षण करा, या धर्माची तुम्ही सेवा करा. उद्या यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजामि. बाबांनो, तुम्ही धर्मानं वागा. उद्या जर धर्म अडचणीत आला ना, मी झोपा नाही काढणार. मी स्वतः रणांगणात उतरल, पण धर्म संपवून देणार नाही. इतका हा हिंदू धर्म महत्वाचा आहे. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की अरे हा धर्म इतका मान आहे, हा धर्म इतका मोठा आहे की हा धर्म संकटात जर आला तर जगाच्या बापाला सुद्धा अवतार घ्यावा लागतोय. शेवटचं हे धर्म रक्षा, तुका म्हणे धर्म रक्षावया. हे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, 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 जय श्रीराम. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात की मान असलेला धर्म याचं रक्षण करण्यासाठी प्रसंगी देवाला सुद्धा अवतीर्ण व्हावा लागत. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि म्हणून आपण पहा इतिहास, रावणासारखा दैत्य माजला, भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी अवतार घेतला. कंसासारखा दैत्य माजला, गोपाल कृष्णांनी अवतार घेतला. आणि अब्जुल्ल्यासारखा दैत्य माजला, छत्रपती शिवाजी महाराजांनी अवतार. औरंग्यासारखा दैत्य माजला, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी अवतार. पण धर्म संपून दिला नाही. अवतारच आहेत. भगवान श्री रामापासून आपल्या खंडेराय महाराजांपासून तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांपर्यंत हे सगळे अवतारच आहेत. काय यांनी धर्म रक्षणासाठी काय मोठं कार्य आपण कल्पना नाही करू शकत. गाव नाही सुधरवता येत. त्या अहिल्यादेवींनी हिंदुस्थानात
जिथं जिथं देवळं फोडले होते मुघलांनी त्याचे जीर्णोद्धार करायचं काम केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य आहे. त्या काळामध्ये जर धर्मवीर संभाजी महाराज धर्मांतरित झाले असते औरंग्याच्या छळाला बळी पडून, ते काय करायचं माहितीये का? बोट तोडायचं आणि म्हणायचं धर्म बदल. महाराज म्हणायचे ये संभा 1000 बार जिएगा 1000 बार मरेगा लेकिन हिंदू धर्म नाही छोडेगा. ते आम्हाला शिकवलंय. धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्या फुले. आम्हाला शिकवलंय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आम्हाला श्रीमद भगवद्गीतेने शिकवलंय स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. ते म्हणजे जाऊ दे आज नाही उद्या बोट तोड, उद्या दुसरं बोट. एका दिवशी नाही तोडले महाराजांचे 10 बोट. एका बोटात तोडलेल्या बोटाच्या वेदनेतून बाहेर आले की मग दुसरं तोडायचं. काकडी सोलावी तशी त्वचा सोलली, डोळ्यात तप्त सळ्या घालून बुबळ बाहेर काढली, जीभ आसडली. हट्ट एकच आहे, हिंदू धर्म सोड आणि इस्लाम स्वीकार. बर एवढा हट्ट करण्यामागचं कारण काय? काळ असा होता राजा जी दिशा ठरवल ती दिशा प्रजेला ठरवावं लागायची. महाराष्ट्राचा त्या काळात स्वराज्याचे धाकले धनी आपण म्हणतो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे राजे. आणि जर महाराजांनी इस्लाम स्वीकारला असता तर तुम्ही आम्ही आज भगव्या शॉली घालून कीर्तनात बसलो नसतो. म्हणजे आज जो भगवा आपल्याला मंडपात दिसतोय, आज जो मुखात राम आहे, कपाळाला टिळा आहे, माता भगिनी ताट मानेनं कीर्तनात बसल्याय, याच्या माग महत्वाचं बलिदान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं. म्हणून आपण म्हणतो ना, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. अवतार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल का बरं अवतार म्हणताय? अहो त्यांचे कातडे सोलले तरी धर्म नाही बदलला. आम्ही तांदळाच्या पोत्यावर बदलितो. मग अवतारच ना ते देवच. आम्ही गावाच्या सप्ताहाला 50 रुपये वर्गणी देत नाही आणि अहिल्यादेवी होळकर स्वतःच्या पैशानं जिथं हिंदुस्थानात मंदिरं फोडली ती उभी करताय. अवतारच. त्यांच्या तुलनेत आपण कुठं आहे बघा. गावच्या सप्ताहाला आपण म्हणतो मागच्या वर्षी 100 दिले होते, यंदा किती द्यायचे? आणि अहिल्यादेवी म्हणताय माझा भागापुरता नाही विचार, इंदोर पुरता नाही, हिंदुस्थानात जिथं मंदिरं फुटली, जिथं नद्यांच्या काठी घाट नाही, जिथं विहिरी नाही, बारवा नाही, मी देते. आम्हा पैसा त्यांनी त्या काळात खर्च केला. काय बघितलं नाही, भाग परिसर माणसं नाही. धर्मासाठी धर्म टिकला पाहिजे. ती शंकराची पिंड असायची बरं का, नीट आहे. अहिल्यादेवी होळकर अशी पिंड असायची हातात. आणि आपल्या पुरी आज हायबायवर आल्या. मी कॉलेजला जाणाऱ्या पुरी असू द्या, पोरं असू द्या, एक धर्माचा हा सोहळा आहे. म्हणून तुमच्या चरणी फक्त एक प्रार्थना करतो, फार तुम्ही मंदिरांचे जीर्णोद्धार नका करू, फार धर्मासाठी तुम्ही बलिदान वगैरे नका देऊ. तुम्ही एक काम करा, फक्त आम्ही हिंदू आहे जगाला कळू द्या. आणि त्याच्यासाठी पर्याय काय माहितीये का? मैत्रीण बाय म्हटली की तुम्ही बाय नका म्हणू, जय श्रीराम म्हणा. दादा किती मोठं कार्य आहे सुद्धा. ती म्हटली ना बाय, तिला म्हणायचं जय श्रीराम. ती जर हिंदू असेल तर ती म्हणाल वा मैत्रिणीने कोणाचं कीर्तन ऐकलं, आपणच सुरू करू. माता भगिनींनो, तुम्ही धर्माची सेवा काय करा माहितीये का? गुड मॉर्निंग नका पाठवा आत्याला, जय शिवराय पाठवा. तुमचं चालू राहतं ना व्हॉट्सअपला, आत्या जेवली का, मावशी जेवली का, सुरुवात कुठून होते? हाय. ती जी सुरुवात जी भेसळ झाली ना ती आपण सुधारू ना. आज मी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होतो भाऊ, जीन्स पॅन्ट घातलेली, टी शर्ट घातलेली पोरगी पेट्रोल पंपावर आली. ती गाडीत पेट्रोल भरत होती, तेवढ्यात तिची जी शिक्षिका आहे ती आली
आणि त्या बोलल्या एकमेकींसोबत. मला अभिमान इतका वाटला. ती पोरगीचं पेट्रोल भरून झालं, शिक्षिकेचं भरायचं होतं, आणि त्या पोरीने बटन दाबलं, गाडी स्टार्ट केली आणि म्हणाली, मॅडम जाऊ का, जय श्रीराम. अहो इतका अभिमान वाटला. म्हटलं हा नवा भारत आहे. अहो ती जेव्हा जय श्रीराम म्हणते ना, पेट्रोल भरणारा जे आधी असू द्या नीट होतो तो भरणाऱ्याला काय माहिती हिचे विचार काय, हिचे तत्व काय. ते भरणार आहे ना, ते ओळखून घेतो, ही जय श्रीराम वाली आहे, ही जय शिवराय वाली आहे, ही रामकृष्ण हरी वाली, ही जय जिजाऊ वाली आहे, ही जय भगवान वाली आहे. आपण धर्म गुंडाळून ठेवतोय. तो हे जे कुंकू आहे ना कपाळाचं, हे माता मावल्यांनी काय नवऱ्यासाठी नाही लावलेलं, फक्त धर्मासाठी पण लावलेलं आहे. बरं त्यांनीच नाही लावायचं संस्कृतीत, आपण नाही लावलं पाहिजे. पण आता काय आलं, महिला मंडळाला धाकात ठेवणारे कोणतरी होते आपल्यासारखे. हे उंटाचा कोण मुका घेणार. त्यांना नाही ना म्हणतायत मी कुंकू लावी ते तुम्ही गंध लावा, नाही म्हणतायत त्यांना. त्या म्हणतात तू कसा वाग, मी सांभाळील धर्म. तुम्ही ती सुरुवात करा, जय श्रीरामची करा, रामकृष्ण हरीची करा. हे बघा याच्या तोटा नाही होत, फायदेच होतात. तुमची एक ओळख निर्माण होती. अहो देश आहे हा रामाचाच देश आहे, हा शिवरायांचाच देश आहे, आई जिजाऊ आई साहेबांचा पुण्यश्लोक अहिल्या देवींचाच देश आहे. इथं त्यांचे नाही जय जयकार करायचे, मग कोणाचे करायचे. ते शंभूराजे नाही म्हटले. त्यावेळी ते जर धर्मांतरित झाले असते तर कीर्तनात रामरावण भागीरथी राहिलीच नसते, सगळे भाभीन मिया झाले असते. साहेब गावात एक घर असलं तर बेजार करीत आहे अख्ख्या गावाला. सगळेच झाल्यावर काय आपापसात. मग ते धुरंधर पाहिला का, धुरंधर पहा म्हणजे तुम्हाला कळलं आपापसात कसे भांडतात आणि कसे टाकतात एकमेकाचे मर्डर. 4 तासाचा पिक्चर आहे मला वाटतं, 3 तास आहे. 3 तास सर. धुरंधर म्हणजे 2-4 वेळा पाहावं लागत नवीन लोकांना. अक्षय खान हळूहळू बोलत ते आपापसात असं एकमेकाला विचित्र मारतात. काय झालं असतं देशाचं, काय झाली असती परिस्थिती. कोंबड्यान बकर तर प्रदर्शन स्थळांमध्ये मूर्त्या बसवावं लागल्या असतं, शिल्लकच राहत नव्हते. कोण ठेवले असते, माळकऱ्यांमुळे शिल्लक आहे काही आहे तेवढे. समुद्रात मासा नसता सापडला साहेब. ते धर्माच्या रक्षणासाठी जन्माला आले. आणि आज दुर्दैव वाईट याचं वाटतं की राव छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक राव कोणाला बाप म्हणायला लागली. मी अनेक गावांमध्ये जातो, काय तुम्ही काय, ते म्हणतात आम्ही कालपर्यंत हिंदू होतो आता ख्रिश्चन झालो. कसे ख्रिश्चन झाले, नाही ते आले होते त्यांनी आज सांगितलं तसं सांगितलं, असं आहे तसं आहे, सब समानी होते सब म्हटलं मग सगळे समान असतात तर मग रामच राहू द्यायचा होता ना. सगळे देव जर सारखे तर मग रामाचच राहू द्या ना. ज्याचा बाप राम, हे बघा सगळे देव सारखे आहे ना, मग ज्याचा बाप रामाचा होता, ज्याचा पंजा रामाचा होता, मग त्याला पण रामाच राहू द्या ना. सगळे सारखे तर तुम्ही चेंज का करताय. त्याच्या घरातले फोटो फेकून द्यायला लावताय, त्याच्या घरातले तुळशी वृंदावन तोडायला लावताय. त्याला तू काही पण खाय, काळजी नको करू, वर्षाला तांदळाचं पोतं घेऊन जाय. काय मी न्यूझीलंड मधला व्हिडिओ कोणी कोणी पाहिला जरा बघत जाओ थोडं. ते बघ एका व्यक्तीने पाहिलाय, तुम्ही पाहतच नाही ऐकतच नाही. पुन्हा म्हणतात संग्राम बापू भांडरे तेढ निर्माण करीतो. गुरु नानक देव महाराजांच्या जयंती निमित्त न्यूझीलंड मध्ये राहणाऱ्या आपल्या शीख बांधवांनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी जेव्हा जेव्हा स्वतःला हिंदू म्हणून घेतो तेव्हा तेव्हा मी बौद्ध पण आहे, जैन पण आहे आणि शीख पण आहे. ते माझं हिंदुत्व आहे. माझं हिंदुत्व सरळ आहे की मी बौद्ध, जैन, शीख आणि वैदिक सनातन संस्कृती हे सगळ्यांना मिळून जो तयार होतो तो माझ्या दृष्टीने हिंदू धर्म आहे.
म्हणजे मी जेव्हा हिंदू आहे तेव्हा बौद्ध पण आहे, जैन पण आहे, शीख पण आहे. आणि त्याचं कारण असं आहे, सगळ्यांचे विचार बघा मिळते जुळते. ते गुरु नानक देव महाराजांची जयंतीनिमित्त ते निघाली होती मिरवणूक, भजन करत संकीर्तन करत करत ती चालली होती. आणि न्यूझीलंड मधले ते ख्रिश्चन धर्माचा पुरस्कार करणारे सगळे ख्रिश्चन लोक, त्यांची एक संघटना पुढून आडवी झाली. ताजा व्हिडिओ आहे कालचा. ते सगळे पोरं घोषणा देत की जीसस 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 जीसस. त्या संकीर्तन यात्रेला ते सगळे आडवे झाले आणि पोस्टरवर काय लिहिलं होतं माहितीये? हा न्यूझीलंड आहे, भारत नाही. त्याच्यावर लिहिलेलं आहे, तुम्ही सर्च करा, न्यूझीलंड लेटेस्ट न्यूज सर्च करा युट्यूबला. त्याच्यावर लिहिलेलं होतं त्या फलकावर की हा न्यूझीलंड आहे, भारत नाही, ही मिरवणूक आम्ही होऊन देणार नाही. आडवे झाले ते चालू मिरवणुकीला. आणि पोलीस बागेची भूमिका घेत आहे. ती मिरवणूक थांबवावी लागली. आपल्या शीख बांधवांची निघालेली ती मिरवणूक थांबवावी लागली. तुम्ही म्हणाला आम्हाला का सांगू राहिला? आता उद्या 25 डिसेंबरला आपले हिंदू लोक आपल्या घरात जन्माला आलेल्या पोरांना सांता क्लॉज बनवणार आहे. बरोबर आहे ना? बघा, हिंदू कुठे आहे तुम्ही फक्त याचा विचार करा. ते काय बनवणार आहे? आपल्या 4-4 वर्षाच्या पोरांना सांता क्लॉज बनवणार आहे. आपली पोरं मेरी ख्रिसमस म्हणणार आहे. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. मला असं वाटतं हे जेव्हा जेव्हा आपल्याला पण सांगितलं जातं ना, तुम्ही सांता क्लॉज व्हा, तुम्ही ख्रिसमस साजरा करा, तेव्हा आपल्या पोरांनी म्हटलं पाहिजे हा हिंदुस्तान आहे. आणि न्यूझीलंड मधली बातमी पाहिल्यानंतर जर तुम्ही म्हटले नाही ना संग्राम बापू भांडारे म्हणतोय ते खरंय, तर मी कीर्तन बंद करून टाकतो. अहो तिथं तुम्हाला यात्रा काढू द्याय ना, ती संकीर्तन भजन ते काय काय मोठा काय त्याच्यातून हानी नाही काय नाही, भजन करत ती चालली. नाही म्हणतात हा येशूचा देश आहे म्हणतात. आणि आपल्याकडे आपण पोरांना सांता क्लॉज करतोय, ख्रिसमस साजरा करायला लावतोय. आणि पोरांना सांगितलं जातं का रात्रीच्या वेळी तुम्हाला कोणतरी येऊन काय देणार आहे? भेटवस्तू देणार आहे. अरे काय आमिष दाखवता लहान लहान पोरांना? अरे हा भेटवस्तू देणाऱ्या सांता क्लॉजचा देश नाही, हातात हरिपाठ देणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचा देश आहे. देवाचं नामस्मरण कर, घेण्यावर लक्ष नको ठेवू, देण्यावर लक्ष ठेव. तू काय घेऊ शकतो यापेक्षा काय देऊ शकतो याचा विचार कर. लढायला शिकवणाऱ्या शूरवीरांचा देश आहे, हात पसरवणाऱ्यांचा थोडी देश आहे. बिस्किट पुड्यासाठी 10 रुपयाच्या कॅडबरीसाठी नका, खरंच नका. तुम्ही म्हणाल का नका? बापाला बाप म्हणायचं, शेजाऱ्याला गाला बाप म्हणायचं. एकदम खरं स्पष्ट बोलायचं म्हटलं तर बरं काय वाईट वाटायचं काम आहे शेजाऱ्याला? नाही तू भांडायला झाला मला का बाप म्हणत नाही? अरे तू नाही त्याचा बाप. आणि ज्याला आवडतच सगळ्यांना बाप म्हणायला, मग आमचा पर्याय थांबतोय तिथं. ज्याला आवडतंच की मला सगळ्यांनाच बाप मानायचंय, त्याच्या आईने त्या पोरानं बघावं, आम्ही काय करू शकतो. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी मृत्यू आला तरी चालेल, परधर्म भयानक आहे. त्या काळात शिवरायांनी जर तडजोडी केल्या असत्या, शंभूराजांनी तडजोडी केल्या असत्या ना, अहो कुठच्या कुठं पोचल्या असती योद्धे. पण नाही, स्वार्थाचा कधी विचार केला नाही. विचार भगव्या ध्वजाचा केला, गो मातेचा केला, आया बहिणींचा केला. त्यामुळं या विचार करायला लावणाऱ्या गोष्टी
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानतो, प्रचंड मानतो. मग मी काय म्हणतो, बाबासाहेबांना त्या काळात ख्रिश्चन धर्म स्वीकारता आला असता, इस्लाम धर्म स्वीकारता आला असता. बाबासाहेब म्हटले नाही, हा हिंदुस्थान आहे आणि मी त्याच विचारसरणीमध्ये प्रवेश करल जी हिंदुस्थानासाठी पूरक आहे. आणि बाबासाहेबांनी बौद्ध विचारसरणीचा अंगीकार केला की जी हिंदुस्थानाची निर्मिती आहे. तुम्ही जर बौद्ध धर्माचा अभ्यास केला तर दादा असले विचार आहे की माणूस ध्यानालाच बसतो, तो समाधीचीच अपेक्षा करतो. आणि काय हे सगळं मिळतं जुळतंय होते. म्हणून आमची इच्छा काय माहितीये का, गावागावात आता इतकं संघटन वाढवा, इतकं संघटन वाढवा की बाबासाहेबांची जयंती सगळ्यांनी साजरी करा, शिवरायांची जयंती सगळ्यांनी साजरी करा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती सगळ्यांनी सारखी करा आणि एक मुखानं शिवशक्ती भीमशक्ती जिंदाबादचा नारा आला पाहिजे. होऊ शकतं ते, नाहीच वेगळं आहो, वेगळं केलं गेलंय. आणि अजून जर आपण जर एकजूट झालो नाही, शीख वेगळे, जैन वेगळे, बौद्ध वेगळे, तर मग असेच तुम्ही मार खाणार. मला त्या न्यूझीलंड मधल्या शीख बांधवांचा अभिमान वाटतो. तुम्ही व्हिडिओ बघा, असले टगेच्या टगे आले पुढून, एक शीख बांधव हल्ला नाही जागेवरचा. का? त्या शीख पंथाची एक शिकवण आहे, निशस्त्र राहायचं नाही. ते दिसलं नाही, आपल्याला दिसत नाही, पण 100% तुम्हाला सांगतो, समोरच्याने वार केला असताना आमच्या शीख बांधवांनी ठोकले असते. तुम्ही आज घरी गेल्यानंतर तुम्ही सुद्धा पहा काय झालंय न्यूझीलंड मध्ये. हल्लं नाही भाऊ एक पण, आपले गायब, गाडी नुसती वाजली, टॉंग टॉंग टॉंग, गायब सगळी. नाही हो, जर देव धर्मासाठी अवतीर्ण होत असेल, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे. आज आमच्या लेकी बाळी, मला ते त्या संभाजीनगरच्या आपल्या हर्षू ठाकूर आहे, फार वाईट वाटलं. त्या मुलीला कोण कुठला सलमान शेख घाण घाण बोलतोय, इतर मुलींचे एडिट करून फोटोग्राफ शेअर करतोय, जाहीर आव्हान करतोय, शत्रू सुद्धा बोलणार नाही इतकं गलिच्छ बोलतोय. आणि अटक कोणाला होती? हर्षू ठाकूरला. आणि सलमान, तो जो कोण आहे सलमान शेख ना, तो सापडत नाही. मग मला असं वाटतं, मग शेवटी यावंच लागतं मला त्या मुद्द्यावर. सलमान शेख जर पोलिसांना सापडत नसेल आणि हर्षू ठाकूरवर कारवाई होत असेल, तर मग आम्हाला म्हणावंच लागतं की त्या सलमान शेखला ठोकणारा आमचा एखादा हिंदुत्ववादी पाहिजे. म्हणावंच लागतं. मग पर्याय काय? पोलीस म्हणतात आम्हाला सलमान शेख सापडत नाही, आणि हर्षू ठाकूर 2 महिने आंदोलन करती, पाठपुरावा करती, आंदोलन करती, तर कारवाई हर्षू ठाकूरवर होती. मग आमच्या बहिणींनी ते भोगायचं का? मग आपल्याला म्हणावंच लागतं ना की शेख सलमान जिथं दिसल, जिथं सापडेल तिथं आम्ही त्याला ठोकणार. पर्याय काय? मग जर धर्माच्या रक्षणासाठी प्रसंगी ते करावं लागलं तर ते करावं लागतं. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज म्हणतात, त्यालाच दया म्हणतात. दया तिचे नाव भूताचे पालन, 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 दया तिचे नाव भूताचे पालन.
चला हार झाला चला चला दोघं मोठ्यांना पटकन हा जय 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 विठोबा कुमारी जय जय विठोबा दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे प्रश्न निर्माण होतो की देव जर दयाळू आहे सगळ्यांनी जगावं अशी जर भगवंताची इच्छा आहे तर मग भगवंत अवतार घेतल्यानंतर कापाकापीच करतोय. म्हणजे आमच्या खंडेराय महाराजांचं जर दर्शनाला आपण गेलो तर पायात कोण आहे, पायाखाली नल आणि मल्ल, मल आणि मल्ल काहीतरी ती दोन राक्षस ती फाडली महाराजांनी. भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी रावण फाडला, शिवरायांनी अफजुल्ला फाडला. मग तुम्ही म्हणताय कोंबड्या बकऱ्यांना जगू द्या आणि हे दाढीवाले का फाडू राहिले तुम्ही? त्याच्या मागचं कारण असं आहे की जी समाजासाठी घातक आहे ती ठेवण्यात अर्थ नाही. तीच दयेची व्याख्या आहे. दया तिचे नाव भूतांचे पालन म्हणजे प्रजेचं रक्षण आणि अनेक निर्दळन कंटकाचे. कंटकाचं तुम्हाला निर्दळन करावंच लागेल जरी तुमची इच्छा नसली. विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, आणि तुम्ही म्हटलं नाही 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 परहित ते पुण्यान पापती परपिडा, ते जाऊ द्या आला देव घरात तर राहू द्या त्याला आंघोळ घालू, अहो मारील ते डंक. तेथे पायजाराचे काम आदमाशी व्हावे आदम. ती माणुसकीच आहे. तुम्ही तुमचा बांध खाल्ला म्हणून नाही त्याच्यावर शिक्षा करत, तो समाजासाठी घातक आहे. आणि 2025 मध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला असं निदर्शनात येईल की इथे अन्याय होतोय, इथे अत्याचार होतोय, इथे शोषण होतंय, तेव्हा 2025 मधला सगळ्यात चांगला मार्ग तुम्ही त्याची रीतसर तक्रार केलीच पाहिजे. तुम्ही असं म्हणून चालणार नाही मग आपल्याला काय पडलं त्याचं जाऊ द्या, तुमचं ते कर्तव्य आहे. शेतकरी कोण कोण आहे मला सांगा? सगळे शेतकरी. मला एक सांगा, शेतात तुम्ही जेव्हा पीक पेरतात तेव्हा 8-15 दिवसांनी जे बाकीचं उगवत गाजर गवत ते काँग्रेस वगैरे, काँग्रेस आहे का इकडं? खरं सांगा, ते तुम्ही ठेवता का ते उपटून फेकतात? का बरं उपटून फेकतात? की तुम्ही जे पीक पेरलं ते वाढलं पाहिजे. आणि जर ते उपटून नाही फेकलं तर पीक मरत आहे. मग शेतकरी कसा सुज्ञ येतो,
की जे निरुपयोगी आहे ते काढून टाका आणि जे समाजासाठी कामाचं आहे. आता मला सांगा, गहू आला तर लोक खातील, ते गाजर गवत काय करायचं, त्याचं करायचं काय? त्यामुळे ते काढावंच लागत. आणि म्हणून तुमचं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे, समाजात जे धर्मासाठी घातक आहे ते काढूनच फेकावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यासाठी प्रसंगी थोडी कडवट भूमिका घ्यावी लागली तरी घ्यावं लागेल. आणि धर्माचा अभिमान बाळगा. नेत्यांच्या भरवशावर राहू नका. नेते कधी पक्ष बदलतील सांगता येत ना. मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचं आमचं काय आलं माहितीये का, धर्माचं रक्षण नेता करील, धर्माचं रक्षण नेता करील. नेत्यांनीच पक्ष बदलला मग धर्माचं रक्षण तुम्हाला करायचंय. माझ्या धर्माचा मी अभिमान बाळगील. काही धर्माचे नाही, नेत्याचे. नेत्याची भूमिका बदलली मग उद्या बरं होतंय तसं. कालपर्यंत जे धर्माला शिव्या देत होते ते आज हिंदुत्ववादी पक्षात आले तर हे लगेच म्हणते जय श्रीराम. का? नेतृत्वाची भूमिका बदलली की तुम्हाला भूमिका बदलावी लागते. पुन्हा 5 वर्षांनी ते म्हटले धर्मविर्म काय खरं नाही, सब हम सब साथ साथ. पुन्हा हे म्हणतोय हे धर्म बरोबर बाजूला ठेवा. तुमची घालमेल होती. म्हणून माझं सरळ तत्व आहे, आपण नेत्याचे कार्यकर्ते असता कामा नाही, धर्माचे कार्यकर्ते असलो पाहिजे. जो धर्मासोबत आम्ही त्याच्या सोबत, जो आमच्या धर्मासाठी करील आमचं त्याला समर्थन आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे, त्याचं आम्ही कौतुक करू. आणि जो धर्माच्या विरोधात कारवाई करील त्याचा आम्ही विरोध करू. साहेब माझ्या एक लक्षात आलं आता वाटचाल करताना, संपत महाराज हे फार अनुभवाचे बोल्या. तुम्हाला खरं सांगतो, माणूस म्हणून 2025 मध्ये कोणाच्याच माग पळायची गरज नाही. एका आपल्या देवाच्या पायावर डोकं ठेवा, कुणाचीच हात जोडायची आपल्याला गरज नाही. आपल्या देवतेशी प्रामाणिक राहू. खरंच सांगतो, काय कोणाचा बिल्ला मिरवायची गरज नाही आजच्या परिस्थितीला. आज तुम्ही भागवा मिरवा, सगळे पळत तुमच्याकडे येणार. खरंय, अनुभवाचं सांगतोय तुम्हाला मी. तुम्ही जिथं बरोबर आहे तिथं सगळे तुमच्या बरोबर आहे, पण जिथं तुम्ही चूक आहे ना, चूक, तिथं सोबतचे सुद्धा युटर्न मारून गायब आहे. मग मला सांगा, आपल्याला जर बरोबरच वागायचंय, चुकीचं काही करायचंच नाही, तर आपला देव आपल्याला पुरेसा आहे हो. आणि म्हणून आपल्या धर्माशी प्रामाणिक राहू, एकजूट वाढवू. सगळं भीमशक्ती शिवशक्ती एकत्रित या. चांगल्या आपल्या महापुरुषांच्या जयंती उत्सव करा. 12व्या शतकातलं वास्तू आहे, म्हणजे फार पुरातन असा इतिहास लाभलेला आहे खंडेराय महाराजांचं देवस्थान. आज उत्सवाची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. धर्मरक्षक संघ दैठणे गुंजाळ, आमच्या हिंदू धर्मरक्षक संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फार लढवई आहे, सगळे आमचे सहकारी आहे. हे उद्याचं भविष्य आहे, म्हणजे उद्याचं गाव भगवं आहे याची प्रचिती आहे बसलेले सगळे आमचे सहकारी. सगळे बजरंगी आहे, सगळे टिळ्यावाले. तर सगळ्या आमच्या हिंदू धर्मरक्षक संघाचं मनापासून अभिनंदन. आज ज्यांनी अन्नदान केलंय, कळमकरजी, मेर, भुजबळ, साळवे, नेटके, शेख, आचार्य, धोत्रे, कोल्हे परिवार, सगळ्यांनी तुळशीच्या माळा गळ्यात घाला आणि सगळ्यांनी कपाळाला टिळा लावा. कपाळाला अंड ठेवायचंच नाही तुम्हाला सांगतो. एवढं तुम्ही आज, एवढं तुमचं दातृत्व आहे राव. कोण कोणाला रुपया देत नाही आज. एवढं तुम्ही सगळे करताय, बिना माळीचे राहू नका. माळ घाला, कपाळाला टिळा लावा आणि भागवा मिरवा मस्त पैकी. जागर आमच्या सारोळा, आडवाई, बोयरे पठारचा जागर आहे. कीर्तनासाठी गोड अशी गायन साथ करणारे वारकरी संप्रदायाचं वैभव भजन सम्राट संपतजी महाराज दानवे, भजन सम्राट गोडगळ्याचे धनी आमचे सहकारी तुकारामजी महाराज राऊत, मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण दत्ताजी महाराज सटले, हरिभक्तीपरायण
मृदंग सम्राट सोमनाथ महाराज यशवंते, कृष्णकांत महाराज घोलप, सचिन महाराज गुंजाळ, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तबला वादक आमचे हरिभक्ती पारायण सोमनाथ महाराज व सगळ्या आपल्या वारकरी मंडळींची सेवा करणारे सचिनजी महाराज गुंजाळ, मला या कीर्तनासाठी आग्रह करणारे योगेशजी महाराज शिंदे, गावातले सगळे धावणारी पाळणारी मोठी मोठी मंडळी. मी म्हटलं तुमच्यात मुख्य कोण आहे? सगळ्यांनी उत्तर दिलं गावच मुख्य आहे महाराज. त्यामुळं व्यक्तिगत कोण काही इथं चमकोगिरी करत नाही, त्यामुळं उत्सव वाढत चाललाय. गावापासून थोडं अंतरावर देऊळ आहे, पण फार चांगल्या पद्धतीची उपस्थिती, तरुणांची चांगली उपस्थिती. माझ्या सगळ्या भावंडांना विनंती आहे, शिका, अभ्यास करा, माहिती घ्या. उगीच धर्माला शिव्या घालायची सवय लावून घेऊ नका. वेगवेगळी मतं वेगवेगळ्या काळात रुजलेली असतात आणि आपण सगळ्यालाच शिव्या द्यायला सुरुवात करतो. त्यामुळं नीट तपासा, त्यात खोलात शिरा आणि मग कळतं की जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठा धर्म जर कोणता आहे तर तो आमचा हिंदू धर्म. त्यामुळं आपल्या धर्माचा सखोल अभ्यास करा. चुका कुठं होत नाही हो. अहो 5 माणसं घरात राहिली तरी चुका होतात, मग काय आपण घराण्याचं आडनाव बदलतो काय? पुढे जायचं. तर आपण सगळ्या माझ्या तरुण भावंडांनी संघटन वाढवा, धर्मनिष्ठ राहा अशी विनंती. व्हिडिओ शूटिंग असेल, साऊंड सिस्टीम असेल, तुळशी घेऊन उभ्या असलेल्या, कलश घेऊन उभ्या असलेल्या माता माऊली, विनेकरी महाराज, सगळे आमचे वारकरी शिक्षण संस्थेची सगळी मंडळी फार त्यागी वृत्ती ठेवून वारकरी संप्रदायाची सेवा करणारे, आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव डॉक्टर विकासानंद महाराज मिसाळ, त्यांच्या सगळे अनुग्रहित मंडळी, आमचे हांग्याचे सगळे हिंदुत्ववादी सहकारी उपस्थित झालेले आहेत. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत, अभिनंदन. माता भगिनींचे मनापासून धन्यवाद. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्षनेते, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. मोठी जाणती श्रेष्ठ अभ्यासू माणसं, आपल्या सगळ्यांना चिंतन करण्याची गरज आहे. आणि ते मतभेद असले तरी मनभेद होता कामा नाही. मला काय वाटतं तुम्ही ऐकून घ्या, तुमचं काय मत आहे मी ऐकून घेतो, पण उगीच एकमेकांपासून आपल्या दुरावा निर्माण होता कामा नये. वैचारिक देवाणघेवाण ही झालीच पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करा, आपल्या धर्माशी प्रामाणिक राहू. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटे जन्म घेणे म्हणायचे नाही ना ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली बसून राहा, सर्वांनी बसून राहा. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोललेले कर भेड भाकुडे भकर कर समापराध महाराज तुम्ही नाही उत्तर महाराज तुम्ही ज्ञानेश्वर राखा पायापैकी कर समापराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम. 2च मिनिटात होणार आहे. कोणी उठू नका. महाराज, या जगाच्या पाठीवर हिंदूंसाठी फक्त एकच राष्ट्र आहे आणि ते म्हणजे हिंदुस्थान. आणि या हिंदुस्थानावर जे आक्रमण करायला येऊ पाहत आहेत त्यांच्या विरोधात हिंदूंनी एकजुटीने कसं उभं राहावं याचं प्रामुख्याने या ठिकाणी बापूंनी अतिशय चांगल्या प्रकारचं विवेचन केलं आणि आपला हिंदू धर्म जागृत करण्याचं काम ते करतायत. सर्व गावकऱ्यांच्या वतीनं बापूंना या ठिकाणी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आणि ज्या अन्नदात्यांनी आज दिवसभरामध्ये अन्नदान केलं त्याच्यामध्ये आमचा कळमकर परिवार आहे की जो या ठिकाणी संत सावता महाराजांच्या विचारानं या ठिकाणी वाटचाल करतोय. साळवे परिवार आहे, धोत्रे परिवार आहे, भुजबळ परिवार आहे, मेहर परिवार आहे, शिंदे परिवार, कोल्हे परिवार, दादा आवटी साहेब, नेटके, आचार्य आणि शेख या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं आजची जी महाराजांची कीर्तन सेवा आपणासमोर झाली त्याचं जे कीर्तन पुष्प जे आपल्या गावातील तरुण युवकांनी घेतलेलं होतं त्या धर्मरक्षक संघ देटणे गुंजाळकरांचे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा मोठ्याने टाळ्याचा कडकडाट करावा अशा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि उद्या आपल्या या ठिकाणी 6व्या दिवसाची जी कीर्तन सेवा आहे ती या ठिकाणी हरिभक्तपरायण वैकुंठवासी विठ्ठल बाबा देशमुख यांचे गादीचे वारसदार असणारे
युवा कीर्तनकार हरिभक्त परायण श्रीनिवास महाराज घुगे यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम 7 ते 9 या वेळेमध्ये होणार आहे. आणि या कीर्तनासाठी ज्यांनी कीर्तन पुष्प या ठिकाणी स्वीकारलेलं आहे ते कैलासवासी यदू बाळाजी झांबरे यांच्या स्मरणार्थ त्यांचा असणारा परिवार श्रीमान मल्हारी यदू झांबरे आणि बाजीराव यदू झांबरे यांच्या वतीनं ही कीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे. आणि उद्याच्या दिवसभरामध्ये ज्यांचं अन्नदान आहे ते या ठिकाणी आडाचा वाडा, लुमड्याचा वाडा, मोरीचा वाडा, झांबरे, आवटी, यशवंते, भालेकर, दहिवर, कावरे, तोडमल आणि सुंबे या सर्वांसाठी या ठिकाणी उद्यासाठी त्यांना धन्यवाद देतो. आणि उद्या संध्याकाळी या ठिकाणी वडगाव, आमली, जामगाव, हिवरे, कोरडा आणि चास या ठिकाणची भजनी मंडळी येणार आहेत. त्यांनाही उद्यासाठी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि रोज आपण या ठिकाणी सांगत असतो की हे धर्मकार्य करत असताना याला धर्नाची देखील आवश्यकता असते. म्हणून आपल्या कुटुंबाची उंबरा 1500 रुपये जी ठरलेली वर्गणी आहे ती या ठिकाणी संयोजकांकडे आपण सर्वांनी जमा करावी अशी आपणास या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो. आणि अगोदर गावातल्या महिला भगिनी बसतील आणि या ठिकाणी पुरुष जे बाहेर गावून आलेले आहेत त्यांना या ठिकाणी प्रथम भोजनासाठी बसू द्यावं. आणि सर्वांना विनंती आहे की सर्वांना सर्व पदार्थ पोहोचल्याशिवाय कोणीही जेवणासाठी बसू नका. या ठिकाणी या धर्मकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी दैठणे गुंजाळ आणि परिसरातील सर्व ग्रामस्थ, मग त्याच्यामध्ये जखणगाव असेल, हिंगणगाव असेल, टाकळी खतगाव असेल, हिवरे बाजार असेल, हिवरे कोरडा असेल, निमगाव वाघ